नमस्कार. आपला महाराष्ट्र या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमात मी रुपाली राणे तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण आढावा घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांचा आणि भेटणार आहोत तज्ज्ञ व्यक्तींना, सिनेसृष्टीतील कलाकारांना आणि खेळाडूंना. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची उच्च पातळी पाहता येणारी तिसरी लाट अटळ आहे असा इशारा केंद्र सरकारचे प्रधान सल्लागार के राघवन यांनी दिली. सध्या देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान मांडलेलं आहे. काय आहे ही कोरोनाची दुसरी लाट आपण जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाचे मुख्य आरोग्य अधिकारी आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडून. दुसरी लाट का आली, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना लागण का झाली, तर ते आपलं माहीत होण्यासाठी मी आपला एक असं सांगतो की जो व्हायरस आहे त्याला आपण विषाणू म्हणतो. हा जो विषाणू आहे याचं नैसर्गिक असं वागणं असं असतं की ते त्याचे स्वरूप बदलत असतो. आपण आता म्हणतोय की म्युटेशन झालं म्हणजे काय, तर म्युटेशन झालं याचा अर्थ असा की त्यांनी स्वरूप बदललं आहे. आणि आपण पाहिलं की पहिल्या लाटेमध्ये आपण सप्टेंबरच्या 25 तारखेला आपल्याकडे 25,000 रुग्णांना लागण झाली होती. पण आपण दुसरी लाट सुरुवातीच्याच काळात पाहिलं की लगेच 25,000 होऊन आपण 60,000चा आकडा तो पार केला होता. याचाच अर्थ असा आहे की हाच विषाणू हा स्वरूप बदलून त्याचा जे संसर्ग आहे तो संसर्ग मोठ्या प्रमाणात, म्हणजे एका माणसापासून ज्यांना संसर्ग झालाय त्यापासून तो 20 ते 30 लोकांना संसर्ग देत होता आणि त्यामुळे ही संख्या वाढत चालली होती. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक संभ्रम आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींपैकी कोणती लस घ्यावी, तर जाणून घेऊया सरांचं मत. कोवॅक्सिन जे आहे तर हे पारंपरिक लस जे आपण आतापर्यंत करत आलो त्याच पद्धतीनं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला जो व्हायरस आहे तो अटेन्युएटेड व्हायरस आहे. त्या व्हायरसला अटेन्युएटेड करणं म्हणजे त्याची शक्ती कमी करणं आणि शक्ती कमी करून मग तो आपल्या शरीरामध्ये घातला जातो. कोविशिल्ड जी लस आहे याच्यामध्ये अडिनो व्हायरस वापरला आहे. ही व्हेक्टर बेस्ड लस म्हणतो आपण याला. तर ही व्हेक्टर बेस्ड लस जी आहे हे पण आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनेच केली जाते लस. आणि त्याच्यामध्ये जो आहे तो याचा जो सरफेस प्रोटीन असतो तो प्रोटीन त्याच्यामध्ये टाकला जातो आणि तो टाकून आपण त्याला RNA म्हणतो, ही लस केली जाते. अशा ह्या दोन लसी आहेत. त्यामुळं यांचा जो करण्याची जी पद्धत आहे, मेकॅनिझम आहे हे वेगवेगळं आहे. आणि मग ह्या लसी आताचे जे आजार आहेत त्या आजारावर काम करतील का? हो. ह्या आतापर्यंत आपण असं म्हणलं की डबल म्युटेशनवर काम करत नाही, सिंगल म्युटेशनवर काम करत नाही, ह्या चर्चा आहेत. हे दोन्हीही लसी आतापर्यंत आपल्याकडे जितके व्हायरसेस आलेले आहेत या सर्व व्हायरसेसवर काम करतात आणि त्यांनी जे काम करायला पाहिजे त्यांच्या शरीरात जाऊन ते करतात. त्याच्यामुळं मनामध्येच हे संभ्रम ठेवणं हे चुकीचं आहे. संभ्रम ठेवू नका, कारण ही लस, दोन्ही लस या आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. बऱ्याच रुग्णांना असा प्रश्न पडलाय की कोविडची पहिली लस घेतल्यानंतर जर मी पॉझिटिव्ह झालो तर दुसरी लस कधी घ्यावी. जेव्हा आपला आजार ऍक्टिव्ह असतो म्हणजे पहिले 14 दिवस त्या निश्चित घेऊ नये, पुढचे 14 दिवस तो ऍक्टिव्ह असतो तो घेऊ नये. आणि म्हणून आपल्या शरीरामधून हा आजार जेव्हा बाहेर जाईल तर तो 6 आठवडे त्याला बाहेर जायला लागतं. म्हणून 6 आठवड्याने घेतलेलं कधीही चांगलं असतं. बऱ्याच रुग्णांच्या मनात असा एक प्रश्न आहे की कोविडची पहिली लस घेतली आणि ताप आला तर तो परिणामकारक आहे आणि जर ताप आला नाही तर ती लस परिणामकारक नाही. सर, जो सगळ्यांच्या मनात असा संभ्रम आहे तो तुम्ही कसा दूर कराल? नाही, हा संपूर्णतः गैरसमज आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जेव्हा लस जाते तर मी आपल्याला सांगितलं की 95% लोकांना त्याचा त्रास होत नाही. आणि आपण लसीचं प्रमाण ऐकलं तर हे किती टक्के लोकांच्यामध्ये यशस्वी होते, ते जवळपास 80% लोकांच्यामध्ये ते यशस्वी होते. आणि राहिलेले 20% लोकांना आजारातून संरक्षण मिळतं, म्हणजे आजारापासून त्यांना संरक्षण मिळत असतं. आणि म्हणून 99% लोकांना ह्या लसीपासून संरक्षण मिळत असतं. तर मग आपण जर म्हटलं की 5% लोकांना ज्यांना त्रास होतो त्यांच्यातच ती लस काम करते, तर मग हे संशोधन कसं वेगळं? 80% लोकांना आणि पुढच्या 20% लोकांना जे आहे त्या आजारातनं संरक्षण मिळतं असं निश्चित नाही आहे. की आपल्याला समजा त्रास झाला किंवा त्रास नाही झाला तर लस आपल्या शरीरात गेल्यानंतर तिच्यामध्ये न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी, मी तुम्हाला आताच सांगितलं की तिचं जे काम आहे
तर आपल्या शरीरात जाऊन ती न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी तयार करते आणि ती न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी जेव्हा तयार करते तर ती आपल्या शरीरामध्ये 6 महिने ते 8 महिन्यापर्यंत राहते आणि त्यामुळे आपण जे काही गैरसमज करून घेतले आहेत की मला त्रास झाला नाही, मला ही लस हिचा काही फायदा होणार नाही, हा पूर्णतः मनातनं काढून टाका. आपला त्रास झाला किंवा त्रास नाही झाला, ज्यांना त्रास झाला त्यांना जास्त अँटीबॉडी येतात आणि ज्याला त्रास कमी झाला त्यांना कमी येतात, हेही मनातनं काढून टाका. तर हे होते महाराष्ट्र शासनाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर तात्याराव लहाने. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एकीकडे रुग्णांची संख्या वाढत होती तर दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हॉस्पिटल्सही भरलेली होती. अशामुळे ऑक्सिजन, औषधं आणि लसींचा तुटवडा यामुळे सर्वच लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं. परंतु बुधवारी मुबलक लसींचा साठा आला आणि त्यातही IIT बॉम्बे यांच्याकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. तर आता आपण भेटूया प्रोफेसर मिलिंद अत्रे, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट IIT बॉम्बे यांना. नमस्कार. IIT बॉम्बेच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या रेफ्रिजरेशन आणि क्रायोजेनिक्स लॅबोरेटरीमध्ये आपले स्वागत आहे. या लॅबोरेटरीमध्ये आम्ही हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ही लॅब बेसिकली नायट्रोजन जनरेट करतो. त्याच्यासाठी आमच्याकडे इकडे कॉम्प्रेसर आहे जी हवा घेतो आणि हवेतनं आम्ही ऑक्सिजन बाहेर फेकतो आणि नायट्रोजनला लिक्विफाय करतो. सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला नायट्रोजनची गरज नाही आहे, आपल्याला हवा आहे ऑक्सिजन. तर आम्ही काय करतो आहे, हे जे प्रेशर स्विंग ॲड्झॉर्प्शन युनिट आहे जे तिथे दिसेल तुम्हाला, त्याला आम्ही कन्व्हर्ट करतो आहे की त्याच्यात आम्ही ऑक्सिजन परत पुढे जाईल आणि नायट्रोजन ॲटमॉस्फिअरला आम्ही फेकून देईल. सो इथे आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन युनिट तयार केलं आहे जिथे हवेतनं नायट्रोजनच्या ऐवजी ऑक्सिजन एक छोटंसं मॉडिफिकेशन, छोटंसं चेंज करता येईल आहे आणि आपल्याला सगळे नायट्रोजन प्लांट जे भारतात आहे ते आपल्याला या पद्धतीने चेंज करता येतील आहे आणि त्याप्रमाणे नायट्रोजनच्या ऐवजी आपण ऑक्सिजन तयार करू शकू इन द लॅबोरेटरी. तर मी आत्ता पहिले सांगितल्याप्रमाणे एक लहानसं स्कीमॅटिक इथं दाखवलं आहे. हे आमचे लिक्विड नायट्रोजन फॅसिलिटी आहे मेकॅनिकल डिपार्टमेंटची IIT बॉम्बेला. ही आमची सेंट्रल फॅसिलिटी आहे. इथून आम्ही सर्व डिपार्टमेंटला लिक्विड नायट्रोजन देतो आणि वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यावरती प्रयोग करतात. तर इथे दाखवल्याप्रमाणे इथे कॉम्प्रेसर आहे. हा कॉम्प्रेसर बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमधून हवा घेतो विच इज दॅट ॲटमॉस्फिरिक प्रेशर आणि तो अराऊंड 8 ते 9 बारला कॉम्प्रेस करतो. तो कॉम्प्रेस केल्यानंतर या एअर व्हेसलमध्ये हा बफर स्टॉक आहे. हा स्टॉक आमचा एअरचा इथे ठेवला असतो 8 बारला आणि त्या एअरमध्ये आता कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर वेपर आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि अन्य गॅसेस असतात. तर आपल्याला मेजली ऑक्सिजन आणि नायट्रोजनला पुढे जायचं आहे. तर इथे गेल्यानंतर इथे स्मॉल प्युरिफायर असतो ज्याच्यात आपण वॉटर वेपर, हायड्रोकार्बन्स, कार्बन डायऑक्साईड काढून टाकतो आणि फक्त ऑक्सिजन आणि नायट्रोजन इथे येतात. आणि या PSA युनिटमध्ये आपण आता इथे आम्ही नायट्रोजन अलाव करतो आहे, पण आता आपण हे युनिट असं चेंज करतो आहे की याच्यातनं फक्त आपल्याला ऑक्सिजन जाता येईल. या प्रेशर स्विंग ॲड्झॉर्प्शनमध्ये आत्ता नायट्रोजन अलाव करतात आणि ऑक्सिजन आम्ही बाहेर फेकतो आहे. आम्ही जे सांगतो आहे ते काय चेंज करायचं याच्यामध्ये की याच्यात जे मॉलिक्युलर सिव्ज असतात, कार्बन मॉलिक्युलर सिव्जच्या ऐवजी आम्हाला झिओलाइट मॉलिक्युलर सिव्ज टाकायचे आहे ज्यामुळे फक्त ऑक्सिजन पुढे जायला आहे आणि नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमध्ये जायला आहे. तर हे लहानसं जर चेंज केलं आपण तर आपल्याला हा नायट्रोजन प्लांट नायट्रोजन जनरेटर ऑक्सिजन जनरेटरमध्ये कन्व्हर्ट करता येईल, चेंज करता येईल. माझ्या डाव्या साईडला आपण बघतो आहे तो आता एअर कॉम्प्रेसर आहे जो मी तुम्हाला आत्ता दाखवला. या एअर कॉम्प्रेसर जो आहे तो हवेतनं ॲटमॉस्फिअरमधून हवा घेतो आणि त्याला कॉम्प्रेस करतो अराऊंड 8 ते 9 बार. सर आपण जे पाहिलं होतं तिकडे त्याप्रमाणे या बफर व्हेसलमध्ये एअर 8 बारला आपण स्टोअर केली आहे, त्याला एअर स्टोरेज व्हेसल म्हणू आपण. त्यानंतर इथे प्रेशर स्विंग ॲड्झॉर्पर हे युनिट आहे. ती एअर जी येते ती कॉन्टॅमिनेटेड असते कारण ती ॲटमॉस्फिअरमधून आली आहे. तर त्याच्यातलं वॉटर वेपर, हायड्रोकार्बन, कार्बन डायऑक्साईड वगैरे आपण सगळे सेपरेट करतो आणि त्या सेपरेट केल्यानंतर PSA युनिटमध्ये जातो. ना हे PSA युनिट फक्त नायट्रोजनला अलाव करतं समोर जायला कारण हा नायट्रोजन प्लांट आहे. आम्हाला काय करायचं आहे, या नायट्रोजन मॉलिक्युलर सिव्ज चेंज करायच्या आहेत आणि अशा मॉलिक्युलर सिव्ज टाकायच्या ज्याच्यातनं फक्त ऑक्सिजन पुढे जाऊ शकेल. तर केवळ हा सिम्पल चेंज आम्ही करतो आहे आणि आपल्या प्रयोगाचा केवळ आत्मा जो आहे तो केवळ हाच आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला PSA नायट्रोजनचं PSA ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्शन करायचं होतं. त्यासाठी आम्ही टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि स्पॅनटेक या 2 कंपन्यांना आम्ही एक कोलॅबरेशन फॉर्म केलं. आमचा MOU साईन झाला
आणि आम्हाला असं कळलं की स्पॅनटेक या PSA युनिटवर काम करतात आहे. तर आणि स्पॅनटेक आमच्या एका IIT बॉम्बे अलमचीच कंपनी असल्यामुळे त्यांनी आम्हाला एक युनिट, त्यांचं ऑक्सिजनचं नायट्रोजनचं युनिट त्यांनी आम्हाला कन्व्हर्ट करून दिलं, ज्याचं आम्ही परफॉर्मन्स मॉनिटरिंग करतो आहे. सो मी सांगितल्याप्रमाणे इथे हे 2 फिल्टर युनिट्स आहे, 2 सिलेंडर्स आहे, ज्याच्यामध्ये या मॉलिक्युलर फ्यूज ऑक्सिजनसाठी भरले आहेत, नायट्रोजनसाठी नाही. आणि कॉम्प्रेसरकडनं आलेली एअर या युनिटमध्ये जाते. आणि मला खूप सांगताना खूप आनंद होतो आहे की आम्हाला अराऊंड 93 to 96% प्युरिटी ऑक्सिजनची मिळाली आहे. ही ऑक्सिजनची प्युरिटी या युनिटमध्ये जी मिळते आहे ती आपण प्रत्येक हॉस्पिटलला आता पेशंटला जो अगदी ICUमध्ये नाही आहे पण बाकीच्या पेशंटला इनफ आहे. ऑफकोर्स सगळ्या FDA अप्रुव्हल आपल्याला घ्यावे लागतील याच्यासाठी. पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे नायट्रोजन प्लांट आहे किंवा दुसरीकडे जिथे नायट्रोजन प्लांट आहे तिथलं हे PSA युनिट आपण अशा तऱ्हेने चेंज करू शकतो, बदलू शकतो आणि त्या नायट्रोजन जनरेटरला आपण ऑक्सिजन जनरेटरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तर हे होते प्रोफेसर मिलिंद अत्रे, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट IIT बॉम्बे. एक नजर टाकूया रेमडेसिवीरच्या वापरावरून निर्माण झालेल्या संभ्रमावर. रेमडेसिवीर औषध हे फक्त गरज असलेल्या आणि मर्यादित स्वरूपात त्याचा वापर हवा असे निर्देश शासनाने दिले होते. अद्यापही या औषधाचा वापर कसा करावा यात वैद्यकीय तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा संभ्रम आहे. आता आपण भेटूया पनवेलमधील नामांकित ICU तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद टिपणीस यांना. गेल्या वर्षभरात जगभरात अगदी झपाट्याने कोरोना पसरतोय. अनेक लोक बाधित झालेत, कित्येक लोकांचा मृत्यू होतोय आणि अशा वेळेस खरोखर एक विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण रोज TV वर बातम्या बघतो, पेपरमध्ये वाचतो, त्यावेळेला आपल्याला काय चित्र दिसते की ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता, बेड्स मिळत नाही आहेत, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही आहे आणि केमिस्ट दुकानांच्या बाहेर खूप गर्दी आहे, मोठ्या मोठ्या रांगा आहेत, लोकांची झुंबड उडली आहे आणि 50, 60, 70 हजार रुपयाला काळ्या बाजारामध्ये रेमडेसिवीरची विक्री होते आहे. तरी असं का होतं आहे? आणि हे रेमडेसिवीर म्हणजे काय? ही रेमडेसिवीर म्हणजे काही मॅजिक पोशन आहे का? काही मॅजिक बुलेट आहे का की हे रेमडेसिवीर दिलं की कोरोना नाहीसा होईल? तर ह्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. रेमडेसिवीर हे एक अँटीव्हायरल असं एक ड्रग आहे, म्हणजे ते विषाणूला मारतं. आणि गिलाड नावाची एक अमेरिकन कंपनी आहे, त्यांनी हे औषध डेव्हलप केलं होतं हिपटायटिस C ह्या रोगासाठी. म्हणजे हिपटायटिस C हा विषाणूमुळे होणारा एक यकृताचा रोग आहे आणि त्याच्यासाठी ही लस डेव्हलप करण्यात आली होती. त्याच्यानंतर जवळपास 3 वर्षापूर्वी आफ्रिकन खंडात इबोला व्हायरस नावाचा एक रोग आला होता. हा पण खूप वाईट रोग होता. अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि त्यावेळेला ह्या इंजेक्शनचा वापर, रेमडेसिवीरचा वापर या इबोला व्हायरससाठी करण्यात आला होता आणि त्याचे चांगले रिझल्ट्स मिळाले होते. मागच्या वर्षी ज्यावेळेला कोरोना प्रथम जगभरात आला त्यावेळेला एक्झॅक्ट ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स त्यावेळेला इन प्लेस नव्हते. काय द्यायचं काय नाही हे एक क्वेश्चन डॉक्टर्सच्या मनात होता. त्यावेळेला त्यांनी अनेक ड्रग्स ट्राय केली, रेमडेसिवीरसुद्धा ट्राय केलं आणि त्यावेळेला त्याचे रिझल्ट्स चांगले होते. परंतु रेमडेसिवीर हे स्ट्रिक्ट मेडिकल सुपरविजन खालीच देण्यात यावं असं सगळे वैद्यकीय जे तज्ज्ञ आहेत ते सांगतायत. आता आपल्या लोकांमध्ये एक गैरसमज असा आहे की इंजेक्शन दिलं तरच तो रुग्ण वाचू शकतो, अन्यथा त्याचं प्राण जाईल. हे असं काही नाही, कारण ओरल अँटीव्हायरल्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि ह्या इंजेक्शननी काही दुष्परिणाम होतात. म्हणजे ब्लड प्रेशर कमी होतं, हृदयाचे ठोके काही वेळेला कमी होतात, मळमळ होते, उलटी होते, डोकं दुखतं आणि ज्या शरीरातल्या पेशी असतात म्हणजे पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स ह्यासुद्धा कमी होतात. तर रेमडेसिवीर द्यायलाच पाहिजे असं नाही. आपण कृपया डॉक्टर्सना फोर्स करू नका. डॉक्टर्सना असं वाटलं की देणं आवश्यक आहे तर ते सांगतील. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे 3 प्रकार ह्या कोविड डिसीजमध्ये बघण्यात येतात. जर का तुमचा ऑक्सिजन 94, 93च्या खाली असेल, HRCT जो छातीचा केला जातो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट असेल, जर का तो स्कोअर 6पेक्षा खाली असेल म्हणजे सौम्य डिसीज, समजा तो स्कोअर जास्त असेल तर याचा अर्थ की निमोनिया वाढतोय आणि मग अशा वेळेला तुम्हाला रेमडेसिवीरची आवश्यकता होईल. आता हे रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे ह्याच्या इंटरॅक्शन्स बऱ्याचशा आहेत. म्हणजे ज्यावेळेला कोरोना होतो त्यावेळेला HCQ हे मलेरियाचं औषध देण्यात येतं. आता HCQ आणि रेमडेसिवीर हे एकत्र आपण देऊ शकत नाही. त्याचबरोबर काही लोकांना फिनोबार्बिटॉन, फिनटॉइन सोडियम, कार्बामेझेपिन ही औषधं चालू असतात. तर ही औषधं आणि रेमडेसिवीर एका वेळेस आपण देऊ शकत नाही, कारण त्यामुळे रेमडेसिवीरची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते. तर
थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की रेमडेसिवीर मिळालं नाही म्हणून घाबरू नका, पॅनिक होऊ नका, इकडे तिकडे पळू नका. रेमडेसिवीरचे सुद्धा दुष्परिणाम आहेत. ती एक दुहेरी किंवा दुधारी आपण जे एक सुरी म्हणतो तसं आहे, डबल एजेड स्वॉर्ड आहे. जेव्हा डॉक्टरांना त्याची आवश्यकता वाटेल तेव्हाच ते तुम्हाला रेमडेसिवीर घ्यायला सांगतील. आपण रेमडेसिवीरच्या पाठी धावू नये. बाकी अनेक औषधं आहेत. साधा रोग असेल तर सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट होईल. आपण घरामध्ये विश्रांती घ्या, चांगला आहार घ्या, भरपूर पाणी प्या, योगा करा, व्यायाम करा आणि हे सगळं केलं तर नक्कीच आपली ह्या रोगातून सुटका होईल. तर हे होते डॉक्टर मिलिंद टिपणीस. आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण भेटूया सिने, नाट्य आणि संगीत क्षेत्रातील कलाकारांना. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी रुपाली राणे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. कोविड-19 या जागतिक समस्येमुळे कलाक्षेत्रातही मोठी आव्हानं निर्माण झाली. विशेषतः लॉकडाऊनमुळे जाहीर कार्यक्रमांवर बंधनं आली. अशामुळे रसिक आणि कलाकार यांची भेट अवघड झाली. रसिकांची दाद मिळवण्यासाठी अनेक संधींचा शोधही कलाकारांनी लावला. अशा वेळेस आधार दिला तो समाज माध्यमांनी. रसिकांची दाद मिळालीच, परंतु मोठा प्रतिसादही मिळाला. तर भेटूया अशा काही कलाकारांना. नमस्कार, मी किशोर कदम सौमित्र. सध्या संपूर्ण जग एका खोलीमध्ये अडकल्यासारखं झालेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यावर या लॉकडाऊनने खूप मोठा परिणाम केलेला आहे. या कोरोना पॅन्डेमिकने खूप मोठा परिणाम केलेला आहे. आपण जरी घरात अडकलेलो असलो तरी सुद्धा आपण आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी आपल्यामध्ये जे अनेक गुण आहेत त्याचा पॉझिटिव्हली विचार करून आपण आपलं जगणं चालतं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मी सुद्धा म्हणजे बहुतेक मराठी कलावंत घरामध्ये त्यांच्यामध्ये जे जे गुण आहेत ते सगळे गुण समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं सांगाल तर मला वाचायला आवडतं, मला लिहायला आवडतं, मला जागतिक सिनेमा पाहायला आवडतं, मला फोनवरून मित्रांशी गप्पा मारायला आवडतं आणि मला किचनमध्ये जाऊन वेगवेगळे पदार्थ करून मित्रांना आणि घरच्यांना खाऊ घालायला आवडतं. मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की एखादी चांगली कविता सुचत असताना किंवा कुठली कविता सुचत असताना, चित्र सुचत असताना, गाण्याची चाल सुचत असताना जी क्रिएटिव्हिटी मनामध्ये चाललेली असते, जी हालचाल मनामध्ये चाललेली असते, ती सगळी क्रिएटिव्हिटी एखादा नवीन पदार्थ किंवा तुमचा आवडता पदार्थ तुम्ही जेव्हा करत असता किचनमध्ये तेव्हा तुमच्यामध्ये घडत असते असं मला वाटतं. एखाद्या माणसाची चव त्या पदार्थात उतरणे म्हणजे काय, तर त्या माणसाची त्या क्षणी उद्भवलेली प्रक्रियेमध्ये आलेली क्रिएटिव्हिटी त्या पदार्थात उतरणं. आपल्याला जो आता काळ मिळालेला आहे तो पुढच्या जगण्यासाठी आपल्याला कसा समृद्धीने वापरता येईल या दृष्टीने आम्ही सगळे मराठी कलावंत प्रयत्न करतो आहोत असं मला वाटतं. मी करतो आहे, तुम्हीही तो प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर आपण या काळामध्ये तगून राहू, जगून राहू. सध्या जगणं महत्त्वाचं आहे, जगण्याला धरून राहू. धन्यवाद. प्रत्येक कलाकार आपले भाव आपल्या कलेतून सादर करत असतो. नाट्य कलाकार, नाटक हे स्टेजवर जिवंत होत असतं. कितीही अडचणी आल्या तरी शो मस्ट गो ऑन हे नाट्यकलेचं मर्म आहे. मध्यंतरीच्या काळात जीवन थोडं पूर्वपदावर आलं होतं. अशा वेळेस काही नाट्यगृह उघडण्यात आली होती. त्यावेळी नवी मुंबई येथे अटल करंडक नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अत्यंत छान सुरुवात झाली आहे. कोविडनंतर हे अटल करंडक स्पर्धा सुरू होत आहे. मुलांचाही रिस्पॉन्स चांगला आहे, उत्साह दिसतोय सगळ्यांना. नाही, चांगलं वाटतंय कारण मला असं वाटतं मागच्या वर्षी कुठलीच स्पर्धा झाली नाही. सो 2021मध्ये चांगली सुरुवात झाली आहे कारण अशा लोकांना खूप व्यासपीठाची गरज होती जी आता अटल करंडक स्पर्धेमुळे मिळाली आहे.
सो पहिली स्पर्धा या वर्षातली काय म्हणतो 1.5 वर्षातली पहिली स्पर्धा आहे. त्यामुळे नाहीतर जनरली काय होतं, शेवटची स्पर्धा त्याच एकांकिका बघायला मिळतात, पण यावर्षी सगळ्या नवीन एकांकिका आम्हाला या स्पर्धेत बघायला मिळतील असं वाटतं. कारण नावं पण खूप ओळखीची नावं नाही आहेत एकांकिकांची, त्यामुळे नवीन नवीन विषय, नवीन मुलं, नवीन सादरीकरण बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. सो एक्सायटेड आहे मी. आणि पॅन्डेमिक नंतर हे असं काही पाहायला मिळावं ह्यात एक वेगळा आनंद आहे. आणि तरुणाईला परफॉर्म करताना बघताना नेहमीच छान वाटतं, एस्पेशली कॉम्पिटिशन्सना. आणि छान ऑर्गनाईज केलं आहे अटल करंडक. सो छान, मजा येईल. म्हणजे सुरुवात झाली, आता बघूया शेवट काय होतं. तर जाणून घेऊया या नाट्य स्पर्धेविषयी. नवी मुंबई येथील सांस्कृतिक समन्वय गणेश जगताप यांच्याकडून. मुंबई विद्यापीठ आयोजित एंटर कॉलेजात युथ फेस्टिवल ही स्पर्धा गेली 52 वर्ष ऑफलाईन पद्धतीने अगदी दिमाखात पार पडत होती. परंतु यावर्षी कोरोनाच्या काळामध्ये ही स्पर्धा होईल का किंवा या स्पर्धेचं परत आयोजन केलं जाईल का, या सगळ्या आम्ही विचारत असताना डॉक्टर सुनील पाटील सर आणि निलेश सावे सर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन केलं. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं ठरवलं गेलं. आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार म्हणजे बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागणार. आमचं पनवेलचं कॉलेज सी के ठाकूर स्वायत्त महाविद्यालय यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या अडचणीमध्ये अगदी भरपूर मदत केली. कारण का ते म्हणले की या पॅन्डेमिक पिरियडमध्ये देखील जर मुलांना कोणते स्टेज मिळत असतील तर ते प्लॅटफॉर्म, ते स्टेज देणं आणि त्यातून त्यांना अजून प्रवृत्त करून यशस्वी बनवणं हे आपलं काम आहे. ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा करताना आम्हाला जजेसची रिॲक्शन बघता येत नव्हते, काही ऑडियन्सकडून आम्हाला ॲप्रिशिएशन मिळत नव्हतं किंवा इतर स्पर्धकांचे परफॉर्मन्स बघताना आम्हाला एन्जॉय करता येत नव्हतं. कारण कसं आहे की तुमचा परफॉर्मन्स झाला की तुम्ही म्यूट करा आणि दुसरा परफॉर्मन्स येणार. या सर्व अडचणी दूर केल्या तरी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने का होईना पण युथ फेस्टिवल केला गेला, यासाठी मी मुंबई विद्यापीठाच्या सर्व टीमचं अगदी मनापासून धन्यवाद मानतो. नोव्हेंबर महिन्यात जेव्हा पॅन्डेमिक पिरियड कमी झाला होता आणि जेव्हा राज्य सरकारने परत नाट्यगृह सुरू केली होती त्यावेळेला एक विषय गाजू लागला होता की एकांकिका स्पर्धा होणार का. महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 ते 80 एकांकिका स्पर्धा वर्षभरात होतात. त्यापैकी काही नामांकित एकांकिका स्पर्धा आहेत. त्यामधील एक म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल आयोजित अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा. या सगळ्या गोष्टींचं आम्हाला नीट नियोजन करणं गरजेचं होतं. सर्वात महत्त्वाचं होतं सेफ्टी. आम्ही जेव्हा एकांकिका स्पर्धेची अनाऊन्समेंट केली तेव्हा आम्हाला प्रश्न होता की किती संघ येतील, कारण का गेले 8 महिने कोणत्याही स्पर्धा झालेल्या नव्हत्या, कोणत्याही एकांकिका बसवल्या गेल्या नव्हत्या. तरी आम्ही एक विचार केला की 40 जरी संघाने रजिस्ट्रेशन केलं तरी आपण ही स्पर्धा पुढे रन करूया. पण मला सांगायला आवडते की आम्हाला काही दिवसातच अख्ख्या महाराष्ट्रातनं 75हून अधिक एकांकिका संघांचे आम्हाला फोन आले, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. शेवटी आम्ही 75 एकांकिका स्पर्धांना घेऊन ही स्पर्धा पुढे रन केली. ही स्पर्धा आम्ही 2 ठिकाणी भरवली, पुणे आणि पनवेल. आम्ही प्रत्येक स्पर्धकाचं ऑक्सिमीटर, टेम्परेचर चेक करत होतो, तो रिपोर्ट रेडी करत होतो आणि प्रत्येक सेट सॅनिटाईज करूनच तो हॉलमध्ये पाठवत होतो. यावेळी आमची प्राथमिक स्पर्धा ही खूप चांगल्या आणि खूप शांततेत पार पडली. वेळ आली ती अंतिम फेरीची. आता अंतिम फेरी ही पनवेल नाट्यगृहात होणार होती. गेली 8 महिने कोणतीच नाटकं पनवेलला आली नव्हती, त्यामुळे पनवेलच्या सगळ्या नाट्यरसिकांनी पनवेल नाट्यगृहाकडे पाठ फिरवली होती. आता पनवेलचे आम्ही कलाकार, तर या दृष्टीने आमचं काम होतं की परत सर्व रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात आणणं, नाट्यगृह किती सेफ आहे हे त्यांना दाखवणं. आम्ही सर्व नियम काटेकोरपणे पाळले. जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जे नियम दिले होते, राज्य सरकारचे नियम होते, ते सगळे नियम पाळून आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती. कारण कसं आहे ना, कलाकार जगला पाहिजे. कलाकार जगला तर कला टिकेल, कला टिकली तर संस्कृती जपेल आणि संस्कृती जपली तर देश घडेल. या विचारधारेने आम्ही या सर्व कलाकारांना एकत्र घेऊन या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आता आपण सेकंड वेव्हमध्ये अडकलेलो आहोत. परत कोरोनाचा पॅन्डेमिक पिरियड वाढलेला आहे. यावेळेला आम्ही थांबणार नाही आहोत. आम्ही ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत. 5 वर्षाचा अनुभव घेऊन काही नवीन टेक्निकल गोष्टी यूज करून याला ऑनलाईन पद्धतीने परत ॲक्टिव्हिटीज चालू करणार आहोत. आणि जर देवकृपेने जर ही वेव्ह कमी झाली तर परत एकदा अगदी दिमाख्यात अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. कलाकाराची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळेस कलाकार सतत नवनवीन दालनांचा शोध घेत असतो. कलाकारांना स्वतःला आनंद तर मिळतोच, परंतु रसिक मायबाप प्रेक्षकांनाही त्यातून एक आनंदाची अनुभूती मिळते.
प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही वेगळाच असतो, परंतु सद्य परिस्थितीत आहे त्यातच आणि आहे तेवढ्यातच रसिकांनी जुळवून घेतलंय. बघता बघता कलाकारांनी कलाविष्काराच्या मैफिलीत रंग भरलेत. नृत्यकलेतून नृत्यांगना आपल्या कलेचा आविष्कार करत असते. सध्याच्या बिकट परिस्थितीतही असे कलाकार आपल्या विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. तर आता आपण भेटूया नवी मुंबई येथील नृत्य शिक्षिका डॉक्टर मयूरा खटावकर यांना. गत वर्ष जब ये लॉकडाउन शुरू हुआ मार्च में, लगा चलिए थोड़े दिन में 8-15 दिन में सब ठीक हो जाएगा, पर वो जैसे बढ़ता गया तो समस्याएं बढ़ती गई, क्योंकि हमारी क्लास पूरी तरह से बंद हो चुकी थी. हम सब अकेले अकेले अपने अपने घरों में थे. ना मैं अपने संगतकारों से मिल सकती थी, ना अपने स्टूडेंट से मिल सकती थी, ना वो मेरे घर आ सकते थे, ना मैं उनके घर जा सकती थी. तो हम लोगों का रियाज, हम लोगों की प्रैक्टिस, हम लोगों का क्लास सब कुछ मानिए थम गया. थोड़ा सा टेंशन आया मुझे भी कि अब ये कैसे होगा, क्योंकि टेक्निकली बिल्कुल भी स्ट्रांग नहीं थी. मैं नहीं जानती थी सारी चीज़ें कि किस तरीके से ऑनलाइन क्लास ली जाती है. सबसे शुरू में तो मैं ऑनलाइन क्लास को कैसे लूँगी, कैसे सिखाऊंगी, क्योंकि डांस एक अलग बात हो जाती है. आपका फुल बॉडी बच्चों को दिखना चाहिए, पैर से लेकर सिर तक बच्चे मुझे दिखना चाहिए. फिर पैर चला रही हूँ, पैरों का काम है, तो वो बारीकी से बच्चों तक पहुँचे. फेशियल एक्सप्रेशंस जो हैं वो बच्चों को ठीक से समझ में आए. हम मुद्राओं का यूज़ करते हैं, वो मुद्राएं उन्हें क्लियर दिखें, क्योंकि कई बार नेटवर्क वीक होता था, कभी किसी बच्चे के यहाँ पर, कभी मेरे घर पर, तो उसकी वजह से भी फ्रिक्शंस आते थे. पर फिर मैंने उसमें एक चीज़ को सोचा कि क्यों ना मैं ट्यूटोरियल अपने वीडियोस बनाऊं, जो क्लास हो जाने के बाद मैं बच्चों के साथ शेयर करूं, जिससे कि उन्हें इजीली पता चले कि मैम ने क्या बताया था, क्या किया था. क्योंकि ऑनलाइन क्लास जब हम लेते हैं तो बीच बीच में कभी वीडियो रुकता है, कभी ऑडियो रुकता है, कभी कट कट के आवाज़ आती है. तो फिर मैंने वीडियोस बनाना चालू किए छोटे छोटे, और वो वीडियोस एकदम ट्यूटोरियल बनाना चालू किए. यानी एक एक स्टेप बाय स्टेप में क्लास में किस तरीके से सिखाती हूँ, वैसे ही वो मैंने वीडियोस बनाना चालू किए और बच्चों के साथ शेअर करना चालू किए. रसिक हो, वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. पण ब्रेकनंतर आपण भेटूया जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत हेवीवेट गटात वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या नागपूरच्या अलिफिया पठाण हिला. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपण भेटणार आहोत हेवीवेट गटातील वर्ल्ड चॅम्पियन अलिफिया पठाण यांना. पोलंड येथे झालेल्या युवा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अलिफिया पठाण यांनी सुवर्णपद पटकावलं. तिनं मोल्दोबाच्या डी कोझोरेजवर 5-0 अशी मात करत सुवर्णपद पटकावलं. जब 13 साल की थी, जब मैंने बॉक्सिंग शुरू की थी, मेरे कोच का नाम गणेश पुरोहित सर है. और जब मेरा भाई बॉक्सिंग खेलता था तो मैं उसे देख के बहुत इंस्पायर होती थी, तो इसलिए उसके देखने के बाद मैंने अपनी बॉक्सिंग शुरू की थी. और वर्ल्ड चैम्पियनशिप जो पोलैंड में थी उसे जाने से पहले हम पिछले 6 महीने से हम ट्रेनिंग कर रहे थे नेशनल बॉक्सिंग अकेडमी में. वहाँ पर हम अपनी सारे नेगेटिव और पॉजिटिव पॉइंट पे काम कर रहे थे. हमारे जितने भी हर स्पारिंग में हम डेवलपमेंट की ओर जाते थे. और मैं चाहूँगी कि मैं नेक्स्ट ओलंपिक में अपने इंडिया और महाराष्ट्र को रिप्रेजेंट करूँ. याबरोबरच आपला महाराष्ट्र कार्यक्रम आपण इथेच संपूया. या कार्यक्रमाविषयी आपल्याला प्रतिक्रिया कळवायच्या असतील तर जरूर कळवा या क्रमांकावर. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9892874201.